नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या सब्जेक्टचं लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण फायनल अकाउंटचं 5वं एक्झाम्पल पाहणार आहोत. मिसेस सुदर्शन ट्रेडर्स is a partnership firm in which Ram and Krishna are partners, sharing profits and losses in the ratio 3:2 म्हणजे 3:2. From the following trial balance, prepare final account for the year 2018-19. बरोबर, अशा प्रकारे आपल्याला फायनल अकाउंटचे अकाउंट बनवायला सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आणि पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करणार आहोत. सुरुवातीला आपण ट्रायल बॅलन्स पाहूया. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. आता ओपनिंग स्टॉक. आता याच्यामध्ये पर्टिक्युलर डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस. आता जर्नल टाईपचा आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक 36,000. कॅपिटल अकाउंट याच्यामध्ये राम 1,60,000, कृष्णा 80,000. करंट अकाउंट दिलेलं आहे आपल्याला. रामचा क्रेडिट बॅलन्स आहे 8,000 आणि कृष्णाचा डेबिट बॅलन्स आहे 4,000. परचेसेस 1,00,000, सेल्स 2,08,000, सन्ड्री डेटर्स 1,73,500, सन्ड्री क्रेडिटर्स 41,800, बिल्स रिसिवेबल 47,000, बिल्स पेएबल 21,000, कमिशन 2,800, वेजेस 1,760, सॅलरीज 3,000, फर्निचर 25,000, प्लांट अँड मशिनरी 63,000, RDD 1,000, इन्व्हेस्टमेंट 10,500, लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिव्हन 35,240, इन्शुरन्स 2,500, बॅड डेट्स 500, 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स इन ब्रॅकेट परचेस्ड ऑन 1 जानेवारी 2019 15,000. आणि ट्रायल बॅलन्स आपल्याला टॅली 5,19,800 झालेला आहे. बरोबर, अशा प्रकारे आपण ट्रायल बॅलन्सचं त्या ठिकाणी वाचन केलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट कुठले दिलेले आहेत ते पाहू आणि ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेले आहे त्याला आपण टिक करून घेऊया. ॲडजस्टमेंट्स त्याच्यामध्ये एक, स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹38,000 म्हणजेच क्लोजिंग स्टॉक आपल्याला 38,000 दिलेला आहे. त्याच्यानंतर याला टिक मार्क करायची आवश्यकता नाही. 2, राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000. आता म्हणजे रामला किती सॅलरी 6,000 अलाव केलेली आहे म्हणजे दिलेली आहे. अँड कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑफ नेट सेल्स. म्हणजे आता कृष्णाला कमिशन द्यायचं ठरलेलं आहे. ते कशावरती काढायचं? नेट सेल्स म्हणजे सेल्सची जेवढी किंमत असेल त्याच्यावरती कमिशन काढायचं आहे. बरोबर, याला पण टिक करून घ्यायची आवश्यकता नाही आहे. 3, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम. बरोबर, आता कॅपिटलवरती आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचं आहे 5%. बरोबर, याला पण कुठं टिक मार्क करायची आवश्यकता नाही आहे. 4, प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%. आता प्लांट अँड मशिनरी काय करायचं आहे? डेप्रिशिएशन काढायचं आहे. किती? 5%. मग प्लांट अँड मशिनरीला आपल्याला टिक करून घ्यावे लागणार आहे, ते आपण केलेली आहे. पुढे ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. म्हणजे एका कस्टमरकडून आपल्याला ₹3,000 यायचे होते पण ते आलेले नाहीत. मग याला आपण काय म्हणतो? बॅड डेट्स. हे न्यू बॅड डेट्स आहे. बरोबर, तर आता हे बॅड डेट्स आपण कशामधून मायनस करतो? सन्ड्री डेटर्स. मग आपण सन्ड्री डेटर्सला काय करणार? टिक करून घेणार आहे. बरोबर, त्याचा संबंध कुठं असतो? नंतर RDD, ही ओल्ड RDD आहे, ओल्ड बॅड डेट्स आहे. ह्याला आपण सर्वांना त्या ठिकाणी टिक करून घेतलेलं आहे. सन्ड्री डेटर्सला टिक केलेलं आहे, RDDला टिक केलेलं आहे आणि बॅड डेट्सला त्या ठिकाणी टिक केलेलं आहे. पुढे
6 नंबर ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड इन्शुरन्स ₹500. आता ह्याचा कसे संदर्भ आहे इन्शुरन्स. आता इन्शुरन्सला देखील आपण काय केलेलं आहे टिक केलेले आहे. अशा प्रकारे 5 अकाउंटला आपण टिक करून घेतलेलं आहे जेणेकरून हे ॲडजस्टमेंट सोडवताना आपल्याला ह्याचा उपयोग होणार आहे. आपण एक्झाम्पलचं त्या वाचन केलेलं आहे आणि टिक करून घेतलेले आहे. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. आता हा सुरुवातीचा अकाउंट जो दिलेला आहे तो ट्रेडिंग अकाउंट दिलेला आहे. आता ह्याच्या वरती स्टेटमेंट द्यायचं राहिलेलं आहे. वरती लिहायचं इन दी बुक्स ऑफ राम अँड कृष्णा. बरोबर. वरती इन दी बुक्स ऑफ राम अँड कृष्णा लिहायचं राहिलेलं आहे. तर ते आपण लिहिलेलं आहे. तर त्याच्याखाली हा पहिला जो अकाउंट आहे तो ट्रेडिंग अकाउंट आहे. बरोबर. हा ट्रेडिंग अकाउंट हा पहिला दिलेला आहे. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. हे आता सर्वांना ते माहीत झालेलं आहे. बरोबर. हा दुसरा जो अकाउंट दिलेला आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. बरोबर. इथून खाली इथपर्यंत जो त्या अकाउंट आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. आता एक्झाम्पल सोडवताना तुम्ही हा ट्रेडिंग अकाउंट एका पानामध्ये घ्यायचा आहे सेपरेट. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दुसऱ्या पानामध्ये घ्यायचा आहे. बरोबर. ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला देखील डेबिट साईड, डावी बाजू डेबिट साईड, उजवी बाजू क्रेडिट साईड असते. त्याच्यानंतर तिसरा अकाउंट म्हणजे हे स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. बॅलन्स शीटला एक पेज घ्यायचं आहे. बरोबर. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. बरोबर. आता चौथ्या पानामध्ये आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करायचा आहे. बरोबर. आता हा पार्टनर्स करंट अकाउंट का ओपन करायचा तर या ठिकाणी बघा आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे. बरोबर. आणि करंट अकाउंट पण दिलेलं आहे. बरोबर. तर कॅपिटल अकाउंटचे आपण हे बॅलन्स आहेत ते डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीसाठी ट्रान्सफर करणार आहे तसे. आणि हे करंट अकाउंट दिल्यामुळे आपण काय करणार पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करणार आहोत. कारण त्याच्यामध्ये ह्या 2 नंबर ॲडजस्टमेंटचा त्या ठिकाणी पोस्टिंग करावं लागेल. 3 नंबर ॲडजस्टमेंटचं देखील पोस्टिंग करावं लागणार आहे. बरोबर. हे पण ॲडजस्टमेंट आलेला असल्यामुळं आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करावं लागणार आहे. बरोबर. म्हणून आपण हा पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केलेला आहे. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. 2 पार्टनर्स आहेत. बरोबर. म्हणून रामचा एक कॉलम केलेला आहे, कृष्णाचा एक कॉलम केलेला आहे आणि पर्टिक्युलर असे 3 डेबिटला आणि सेम 3 क्रेडिटला. अशा प्रकारे पार्टनर्स करंट अकाउंट देखील आपण ओपन केलेला आहे. अशा प्रकारे 4 अकाउंट 4 पानामध्ये त्या ठिकाणी आखून घ्यायचे आहेत आणि 5व्या पानावर तुम्हाला वर्किंग नोट त्या ठिकाणी आखावी लागणार आहे. अशा प्रकारे आपण अकाउंटचं डिस्कशन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेल्या आहेत त्याचा आपण टिक करून घेतलेला आहे. आता आपण ऑदर जे त्या ठिकाणी राहिलेले आहेत, ऑदर जे अकाउंट राहिले त्याचं काय करू आपण पोस्टिंग करून घेऊया. आता पहिला आहे ओपनिंग स्टॉक. कुठे घेतो आपण ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. बघा टू ओपनिंग स्टॉक 36,000. बरोबर. त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट राम 1,60,000, कृष्णा 80,000. हे काय करायचं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आहे तसे ट्रान्सफर करायचे आहेत. बरोबर. चला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट राम 1,60,000, कृष्णा 80,000. रेश ओढून आउटरला ह्या दोन्हीची बेरीज करायची 2,40,000. बरोबर. हे 2,40,000 कॅपिटल आहे तसं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एकदम वरती टॉपला घ्यायचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर करंट अकाउंट. आता आपण करंट अकाउंट ओपन केलेला आहे म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केलेला आहे. रामचं कॅपिटल किती आहे रामचं त्या ठिकाणी करंटचा त्या ठिकाणी बॅलन्स किती आहे 8,000. कोणता बॅलन्स दिलेला आहे क्रेडिट. बरोबर. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कुणाचं आहे 8,000 रुपये रामचं. तर रामच्याच कॉलममध्ये 8,000 आलं, कृष्णाच्या कॉलममध्ये काही येणार नाही. नंतर
कृष्णाचा कोणता बॅलन्स आहे? डेबिट बॅलन्स आहे. किती? 4000. म्हणून डेबिट साईडलाच पोस्ट करायचे. तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कृष्णाच्या कॉलममध्ये 4000, रामच्या कॉलममध्ये काही येणार नाही. करंट अकाउंटचे देखील आपण बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत. परचेसेस किती आहेत? 1,00,000. परचेसचा रिटर्न कुठे दिसतो आहे बघा? रिटर्न मायनस करण्यासाठी नाही आहे. तर काय करायचं? परचेसेस कुठे घ्यायचं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. बघा, टू परचेसेस 1,00,000 बरोबर. त्याच्यानंतर सेल्स किती आहे? 2,08,000. आता सेल्स रिटर्न कुठे दिसतोय का बघा? नाही आहे. तर ह्याला पण आहे तसं पोस्ट करायचं. कुठं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बाय सेल्स 2,08,000 बरोबर. सेल्स झालं. आता ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. सन्ड्री क्रिएटर्स 41,800 कुठं ट्रान्सफर करतो आपण? बॅलन्स शीटच्या लॅबलेट साईडला बरोबर. ह्याला आता करंट अकाउंटला जागा सोडायची, थोडी जागा सोडायची त्याचे बॅलन्सेस घेण्यासाठी. करंट अकाउंट क्लोज केल्यानंतर त्याचे क्लोजिंग बॅलन्स इकडे घ्यावा लागतो. त्यासाठी जागा थोडी सोडायची आणि त्याच्याखाली पोस्ट करायचं. क्रिएटर्स किती आहे? 41,800 बघा, पोस्ट करायचं. क्रिएटर्स आपली लायबिलिटी आहे, त्यामुळं लायबिलिटी साईडला 41,800 आपण पोस्ट केलेला आहे. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल ॲसेट आहे 47,000. ॲसेट साईडला ट्रान्सफर करायचं बरोबर. बिल्स रिसिवेबल 47,000 बरोबर, पोस्ट केलेला आहे. त्याच्यानंतर बिल्स पेएबल काय आहे? लायबिलिटी आहे. लायबिलिटी साईडला बिल्स पेएबलला घ्यायचं. बिल्स पेएबल 21,000 बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बरोबर. त्याच्यानंतर कमिशनचा कोणता बॅलन्स आहे? डेबिट. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेबिट लिहायला घ्यायचं आहे बरोबर. बघा, टू कमिशन 2,800 बरोबर. त्याच्यानंतर वेजेस कुठे घ्यायचं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. बघा किती? 1,760 बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस 1,760. पुढे सॅलरीज कसला खर्च आहे? इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 3,000 घ्यावे लागतील. मग या ठिकाणी टू सॅलरीज 3,000 आलेला आहे. त्याच्यानंतर फर्निचर काय आहे? ॲसेट 25,000. तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तुम्हाला फर्निचर घ्यावं लागणार. बघा, फर्निचर 25,000 बरोबर. त्याच्यानंतर ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट काय आहे? ॲसेट 10,500 ॲसेटला घ्यायचं बरोबर. इन्व्हेस्टमेंट बघा, इन्व्हेस्टमेंट 10,500 बरोबर ॲसेटला. त्याच्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिव्हन म्हणजे आपण कर्ज दिलेलं आहे बरोबर, 35,240. तर काय आपलं ते मग ॲसेट आहे बरोबर. तर ॲसेट साईडलाच तुम्हाला लोन्स अँड ॲडव्हान्सेस 35,240 घ्यावं लागणार आहे बरोबर. त्याच्यानंतर ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आता लास्ट 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स कधी खरेदी केलेले आहेत? 1/1/2019ला. आपला आर्थिक वर्ष कधी क्लोज झालेला आहे? 31 मार्च 2019. आपण बॉन्ड्स कधी खरेदी केले? 1/1/2019 म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे 3च महिन्याचं आपल्याला काय होणार आहे? व्याज त्याचं भेटणार आहे किंवा मिळणार आहे. आता त्याचं आपण काय करूया? त्याची चर्चा करूया वर्किंग नोटमधून. तर बघा, या ठिकाणी वर्किंग नोट 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. आता गव्हर्नमेंट बॉन्डची किंमत किती आहे? 15,000 छेद 100 किती टक्क्याने काढायचं आहे? 12 म्हणून गुणिले 12/1 इथं मानायचं 1 प्रोसिजरला बरोबर. आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, किती उरले? 150 बरोबर. 150 गुणिले 12 करायचं, कारण की 12% काढतो ना आपण वर्षाचं. 150 गुणिले 12 केल्यावर किती निघालं? 1,800 1 इयर म्हणजे एका वर्षाचे किती निघालं? 1,800. आपल्याला किती महिन्याचं काढायचं आहे? 3 महिन्याचं. म्हणून 1,800 गुणिले 3/12. 3 एके 3, 3 चौक 12, 4 एके 4, 4 चौक 16, उरले 2, वरून घेतला 0, 20 झालं. 4 पंचे 20 आणि वरचा एक 0, 450 म्हणजे 450 रुपये तुम्हाला गव्हर्नमेंट बॉन्ड्सवरचं व्याज मिळणार आहे. चला आता ह्याचं आपण पोस्टिंग करूया. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स काय आहे? आपली ॲसेट. म्हणून ॲसेट साईडला आपल्याला पोस्ट करावं लागतं. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स 15,000 मूळ किंमत. ॲड
म्हणजे इंटरेस्ट तुम्हाला भेटणार म्हटल्यावर तुम्हाला काय करावं लागेल, प्लस करावं लागणार. इंटरेस्ट रिसिवेबल किती 450 आणि आउटरला किती आले 15,450 बरोबर. आता हे पहिलं पोस्टिंग झालं. दुसरं पोस्टिंग कुठं होणार की आपल्याला इंटरेस्ट भेटणार आहे, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण काय करतो, इनडायरेक्ट इन्कम घेतो. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स रिसिवेबल किती भेटणार आहे, किती 450. तर इकडं दुसरं पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला होतं बरोबर. अशा प्रकारे आपण 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स देखील पाहिलेला आहे. आता आपला ट्रायल बॅलन्स सर्व त्याकडे संपलेला आहे. हे टिकमार्क सोडून आपण सर्व त्याकडे पोस्ट केलेलं आहे बरोबर. आता आपण काय करूया, ॲडजस्टमेंट पाहूया बरोबर. आता ॲडजस्टमेंटमध्ये पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉक कसा ओळखायचा की एंडिंगची जर तारीख असेल, डेट असेल क्लोजिंग स्टॉक बरोबर, आणि ओपनिंगची डेट असेल तर ओपनिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे 38,000. मग कुठे घेणार तुम्ही, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बघा बाय क्लोजिंग स्टॉक 38,000 आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला क्लोजिंग स्टॉक 38,000. क्लोजिंग स्टॉकचं 2 ठिकाणी पोस्टिंग होतं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आणि ओपनिंग स्टॉकचं किती ठिकाणी पोस्टिंग होतं, एकाच ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच फक्त पोस्टिंग होतं, दुसरं कुठेही त्याकडे पोस्टिंग होत नाही. अशा प्रकारे पहिली ॲडजस्टमेंट आपण बघितलेली आहे. आता दुसरी ॲडजस्टमेंट आपण बघूया. राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000. रामला किती सॅलरी दिली आपण 6,000 रुपये. चला पहिलं पोस्टिंग कुठं होणार, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. बघा पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला आपण घेतो. राम सॅलरी किती आहे 6,000. कृष्णाला दिली का नाही, डॅश, फक्त रामला दिलेली आहे म्हणून राम सॅलरी 6,000 रामच्याच कॉलममध्ये घ्यायची, कृष्णाच्या कॉलममध्ये डॅश करायचं. दुसरं पोस्टिंग आता सॅलरीचं आपण कुठं करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बघा टू राम सॅलरी 6,000 आलं का. 2 ठिकाणी पोस्टिंग झालेलं आहे. पुढं बघा दिलेलं आहे निम्मी ॲडजस्टमेंट आपली झाली. आता निम्म बघा, अँड कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स. नेट सेल्सवरती काय करायचं आपल्याला, कमिशन काढायचं आहे. कोणाचं, कृष्णाचं. किती टक्के, 3%. चला आता सेलची मूळ किंमत किती आहे बघा, सेलची मूळ किंमत किती आहे 2,08,000. बघा चला मग आता काय करणार आपण, 2,08,000वर काढणार. तर बघा या ठिकाणी कमिशन 3% ऑन सेल्स, 2,08,000 छेद 100 गुणिले 3. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, किती उरलं 2,080. 2,080 गुणिले 3 किती आलं 6,240. 6,240 हे कमिशन आपण कृष्णाला दिलेलं आहे. मग आता सारखंच आपण पोस्टिंग करणार, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन आणि कृष्णाच्या कॉलममध्ये 6,240 आलेलं आहे. इथं रामच्या कॉलममध्ये डॅश करायचं बरोबर. आता हे झालं एक पोस्टिंग. दुसरं पोस्टिंग कुठं करायचं, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू कमिशन टू कृष्णा 6,240 बरोबर. अशा प्रकारे याचं पण आपण दुसरं पोस्टिंग बघितलेलं आहे. अशा प्रकारे दुसरी देखील आपण ॲडजस्टमेंट पाहिलेली आहे. पुढे बघा आता 3, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम. म्हणजेच आता कॅपिटलवरती काय करायचं आहे 5% त्या इकडे आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचं आहे. चला आता ते आपण बघूया, वर्किंग नोटमध्ये बघूया आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता रामचं काढूया. पहिल्यांदा 1 नंबर रामचं त्या इकडे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण काढणार. राम बरोबर, आता रामचं त्या इकडे कॅपिटल किती आहे, हो का ह्या ठिकाणी कॅपिटल आपल्याला दिसते राम 1,60,000. म्हणून राम बरोबर 1,60,000 छेद 100 गुणिले 5/1. 5% काढायचं म्हणून 5/1. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य निघून गेले, किती उरले 1,600. 16×5 = 80 मांडायचं आणि वरचे 2 शून्य 80 घ्यायचे, किती झालं 8,000 रुपये. म्हणजे आता रामला त्या एकने रामचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती निघालं 8,000 रुपये बरोबर. त्याच्यानंतर कृष्णाचं काढूया. कृष्णा बरोबर, कृष्णाचं कॅपिटल आहे 80,000
80,000 छेद 100 गुणिले 5 छेद 1. ह्या 2 शून्याले 2 शून्य निघून गेले, 800 उरलं. 8 पंचे 40 आणि वरचे 2 शून्य 80 घ्यायचे. 4,000 रुपये आलं. म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल रामचं आणि कृष्णाचं आपण काढलेलं आहे. आता आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुठं पोस्ट करतो, तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. बरोबर, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटलाच आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल घेतो. बघा, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल रामचं किती निघालं होतं 8,000 आणि कृष्णाचं किती निघालं होतं 4,000 झालं. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला आपण त्याचं पोस्टिंग केलेलं आहे. दुसरं पोस्टिंग आपण कुठं करतो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बरोबर, टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल पार्टनर्स करंट अकाउंट रामचं 8,000 कृष्णाचं 4,000 दोन्हीची बेरीज किती झाली 12,000 आउटरला. बरोबर, अशा प्रकारे इंटरेस्ट ऑन कॅपिटल देखील आपण 5% काढलेला आहे. मूळ जी कॅपिटलची अमाऊंट असते त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढावं लागतं. बरोबर, अशा प्रकारे 3 ॲडजस्टमेंट आपण बघितलेल्या आहेत. चौथी बघा, प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%. प्लांट अँड मशिनरीवर काय करायचं आहे 5% डेप्रिशिएशन काढायचं आहे. आता प्लांट अँड मशिनरीची मूळ किंमत किती आहे 63,000. तर आपण वर्किंग नोटमध्ये बघूया. बघा, प्लांट अँड मशिनरी 63,000 छेद 100 गुणिले 5 छेद 1 5% काढायचे. ह्या 2 शून्याला 2 शून्य निघून गेले, 730 गुणिले 5. बरोबर, 3,150. 3,150 काय निघालं डेप्रिशिएशन. तर पहिलं पोस्टिंग आपण कुठं करतो बॅलन्स शीटच्या ॲसेटला. प्लांट अँड मशिनरी मूळ किंमत 63,000. आता डेप्रिशिएशन काय करतो आपण लेस करतो. लेस डेप्रिशिएशन 3,150 रेशोवरून आउटरला मायनस करून अमाऊंट येणार 59,850. बरोबर, हे झालं पहिलं पोस्टिंग. दुसरं पोस्टिंग आपण कुठं करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 3,150. बरोबर, अशा प्रकारे याची पण दोन्ही आपण पोस्टिंग बघितलेली आहेत. पुढे बघा आता 5 नंबर, ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. म्हणजेच काय आहे कस्टमरकडनं 3,000 रुपये येणं होतं पण आलेलं नाही. बरोबर, रिकवर झाले नाहीत. तर हे 3,000 रुपये काय झालं न्यू बॅड डेट्स. बरोबर, न्यू बॅड डेट्स आहे. बरोबर, म्हणून बुडीत कर्ज नीती त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. तर हे आपण काय करायचं आहे सन्ड्री डेटर्समधनं मायनस करायचे आहेत. आता मूळ सन्ड्री डेटर्सची अमाऊंट बघूया आपण. सन्ड्री डेटर्स 1,73,500 कुठे घ्यायचं तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बरोबर, बघा सन्ड्री डेटर्स 1,73,500 इनरला लेस बॅड डेट्स. बरोबर, बॅड डेट्स इथं वाटल्यास तर आपण न्यू हा शब्द वापरूया. बरोबर, न्यू 3,000 रुपये आउटरला काय करायचं 1,70,500 आउटरला येणार. बरोबर, आउटरला किती येणार 1,70,500. दुसरं पोस्टिंग कुठं करायचं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आता ह्याचं पोस्टिंग करत असताना जुनं बॅड डेट्स किती आहे ते आपल्याला बघावं लागेल. हो का, जुनं बॅड डेट्स हे ओल्ड असतं. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं बॅड डेट्स हे ओल्ड असतं आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं त्या एकाने बॅड डेट्स असतं ते आपल्याला ओळखायचं असतं, ते न्यू असतं. तर आता जुनं बॅड डेट्स किती आहे 500. मग त्याला अगोदर घ्यायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू बॅड डेट्स ओल्ड 500 टू बॅड डेट्स न्यू. बरोबर, न्यू इथं वाटल्यास असं प्लसचं चिन्ह आपण करून घेऊया. प्लस बॅड डेट्स न्यू किती 3,000 दोन्हीची बेरीज किती झाली इनरला 3,500. 3,500 आपण इनरला काय घेतलं आता आपल्याला ओल्ड RDDचा देखील विचार करायचा आहे. हे 500 आणि हे 3,000 किती झाले 3,500. आता ओल्ड RDD आपल्याला दिसते बघा क्रेडिट बॅलन्स. बरोबर 1,000 तर ते काय करायची मायनस करायची लेस RDD ओल्ड 1,000 आउटरला किती आली 2,500. अशा प्रकारे दुसरं देखील पोस्टिंग आपण याचं केलेलं आहे. 5 नंबर ॲडजस्टमेंटचं आपण दुसरं पोस्टिंग केलेलं आहे. आता लास्ट प्रीपेड इन्शुरन्स ₹500. आता प्रीपेड म्हणजे ॲडव्हान्समध्ये त्या इकडे भरलेला आपण ₹500 त्या इकडे हप्ता आहे इन्शुरन्सचा. आता मूळ इन्शुरन्सची किंमत किती आहे मूळ इन्शुरन्स आहे 2,500. कुठे घेणार तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इन्शुरन्स 2,500. आता प्रीपेड म्हणजे काय ॲडव्हान्समध्ये भरलेलं म्हणजे ते काय करायला लागलं आपल्याला लेस प्रीपेड 500 आउटरला किती आले 2,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण याचं पोस्टिंग केलेलं आहे पहिलं. दुसरं पोस्टिंग आपण कुठं करणार
बॅलन्स शीटच्या ॲसेटला, बरोबर. बॅलन्स शीटच्या ॲसेटला प्रीपेड इन्शुरन्स बघा या ठिकाणी 500 दिलेला आहे, म्हणजे ही आपली ॲसेट असते. प्रीपेड इन्शुरन्स 500 ॲडव्हान्समध्ये एक भरलेलं असतं प्रीपेड, बरोबर. दुसरं देखील पोस्टिंग आपण केलेलं आहे. अशा प्रकारे आपण सर्व ॲडजस्टमेंट बघितलेल्या आहेत. 6च्या 6 ॲडजस्टमेंटचा आपण आढावा घेतलेला आहे. आता ट्रायल बॅलन्समध्ये काय राहिलं का बघा, टिक मार्क केलेल्यामधलं सन्ड्री डेटर झालेलं आहे, प्लॅन्ट अँड मशिनरी झालेलं आहे, RDD झालं, ओल्ड इन्शुरन्स झालं, बॅड डेट झालं, म्हणजे आता कुठलाही आपला घटक राहिलेला नाही. आता आपण अकाउंट क्लोज करून घेऊया. आता पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार आहोत. आता ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड मोठी आहे बघा, राईट हँड साईडला 2,08,038 दिसते, डेबिटला 36,000, 1,00,000, 1,760, म्हणजे किती 1,37पर्यंत जाते साधारणतः, बरोबर. म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे. 2,08,038 यांची बेरीज केली, किती आली 2,46,000 बेरीज आलेली आहे. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे, त्याच्यामुळे आपण क्रेडिट साईडची बेरीज केली, 2,46,000 आलेली आहे. ती डेबिटला मांडली 2,46,000 आणि त्याच्यामधून 1,760, 1,36,000 हे तिन्ही वजा केले की त्याला बॅलन्स 1,08,240. 1,08,240 हा बॅलन्स आलेला आहे. म्हणजे त्याला काय म्हणायचं, टू ग्रॉस प्रॉफिट, बरोबर. ग्रॉस प्रॉफिट किती मिळाला आपल्याला 1,08,240. कुठं ट्रान्सफर करायचा, पुढच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचा, म्हणजेच कुठल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तर इकडचा ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी येणार आहे, कारण की इकडं आपण इनडायरेक्ट इन्कम घेतो. प्रॉफिट म्हणजे सुद्धा इन्कमचा एक भाग आहे एक, आणि इकडे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर घेतो. आता मग या ठिकाणी इथं बाय ग्रॉस प्रॉफिट 1,08,240 पोस्ट केलेला आहे, बरोबर. तो घेतला. आता निश्चितच डेबिट साईड लहान आहे बघा, या ठिकाणी कुठं लाख दिसतंय, कुठं लाखातली अमाऊंट नाही, इकडे लाखाची अमाऊंट एक नाही, बरोबर. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची देखील क्रेडिट साईड मोठी आहे, म्हणून ह्या दोन्हीची आपण बेरीज केली, किती आली 1,08,690 आलेले आहे, बरोबर. 1,08,690 आलेले आहे, ते आपण डेबिटला मांडून घेतली 1,08,690. त्याच्यामधनं 12,000, 2,500, 3,150, 6,240, 6,000, 2,000, 3,000, 2,800 हे वजा केले. बॅलन्स किती आला 71,000 रुपये आपला बॅलन्स निघालेला आहे. दोन्हीतला डिफरन्स 1,08,690 आणि इथून इथपर्यंतच्या अमाऊंट लेस केल्यावर किती बॅलन्स निघाला 71,000 बॅलन्स आलेला आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, टू नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स करंट अकाउंट, बरोबर. तो आपण नेट प्रॉफिट कुठं ट्रान्सफर करतो, पार्टनर्स करंट अकाउंटला ट्रान्सफर करतो, कारण की आपण पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केलेला आहे, म्हणून त्या अकाउंटला आपण तो नेट प्रॉफिट ट्रान्सफर करणार आहे. आता 71,000 रुपये आपला नेट प्रॉफिट निघालेला आहे. आता आपल्याला तो काय करायचा आहे, डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, बरोबर. डिस्ट्रीब्यूट करायचा आहे म्हणजेच काय करायचं आहे, तर त्या दोन्ही पार्टनर्सला वाटायचा आहे. कसा वाटायचा आहे, तर त्यांचा रेशो आहे 3:2, बरोबर. 3:2 रेशो आहे बघा, रेशो बरोबर 3:2, बरोबर. रेशोची बेरीज किती आली 3 + 2 किती आहे 5, बरोबर. म्हणजेच मिळालेल्या नेट प्रॉफिटला तुम्ही भागलं, बरोबर. मिळालेल्या नेट प्रॉफिटला तुम्ही 5नं जर भागलं तर प्रॉफिटचा एक भाग तुम्हाला भेटतो. मग रेशो प्रमाण नंतर काय करायचं ते वाटायचे. नेट प्रॉफिट बरोबर 71,000/5 ह्यानं ह्याला भागलं तर बघा 5×5 5×5 किती उरलं 2 उरलं, वरून घेतला 21 झालं, 5×4 = 20, 1 उरला, वरून घेतला 0, 10 झाले, 5×2 = 10, पुढचे 2 शून्य, 14,201 भाग. तर बघा राम बरोबर 14,201 भाग गुणवले किती त्याला द्यायचे 3 भाग द्यायचे 3. ह्या दोन्हीचा गुणाकार किती आला 42,600. कृष्णाला किती द्यायचे भाग 2, म्हणून 14,200 गुणिले 2 बरोबर 28,400, बरोबर. ह्या दोन्हीची बेरीज केली 71,000 रुपये आले. म्हणजेच आपण 71,000 रुपये नेट प्रॉफिट दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केला. कसा केला,
3:2 या रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. अशा प्रकारे रामला 42,600 आणि कृष्णाला 28,400. मग या ठिकाणी तो मांडून घ्यायचा. राम हे रेशो मांडला आहे मी, रामचं 3 आणि कृष्णाचं 2. बरोबर. आता रामचं किती आलेलं आहे 42,600 आणि कृष्णाचं किती आलेलं आहे 28,400. पुस्तकामध्ये त्यांनी इक्वली वाटलेला आहे. बरोबर. पुस्तकामध्ये चूक झालेली आहे. पुस्तकामध्ये त्यांनी इक्वली त्याने नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. तर ते आपल्याला तसं घ्यायचं नाही आहे, कारण की आपल्याला रेशो किती दिलेला आहे 3:2 रेशो दिलेला आहे. बरोबर. 3:2 बघा, राम अँड कृष्णा 3:2 रेशो दिलेला आहे. म्हणून 3:2 याप्रमाणे पहिल्या पार्टनर्सला रामला 42,600 येतात आणि कृष्णाला 28,400 येतात. बरोबर. आता हा डिस्ट्रीब्यूट केला. ह्या दुसरं पोस्टिंग कुठं करायचं आता, तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. बघा, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 42,700 रामच्या कॉलममध्ये, 28,400 कृष्णाच्या कॉलममध्ये. झालं. आता इथं पोस्ट केलं. हा तिसरा अकाउंट आपला आला. आता पार्टनर्स करंट अकाउंट काय करायचा, क्लोज करायचा आहे. आता रामची सर्व बेरीज केली 8,000, 6,000, 8,000. बरोबर. 42,600 सर्व बेरीज केली. किती आली 64,600 आले. बरोबर. त्याच्यानंतर कृष्णाची देखील बेरीज केली 6,240, 4,000, 28,400. तर बेरीज किती आली 38,640. बरोबर टोटल. आता हे काय करायचं, दोन्हीच्या आपण डेबिटला मांडायचे. 64,600 बरोबर 64,600 रामच्या कॉलममध्ये, 38,640 बरोबर कृष्णाच्या कॉलममध्ये 38,640. आता 64,600 रामची. आता रामचा अकाउंट आपण क्लोज करूया. वरती काय आहे का, नाही. म्हणून 64,600 आहे तसा क्लोजिंग बॅलन्स निघाला 64,600. आता 38,640 मधनं हे 4,000 रुपये गेले, मायनस केले, तर किती आले 34,640. तर 34,640 कृष्णाचा क्लोजिंग बॅलन्स निघाला. म्हणून त्याला टायटल द्यायचं टू बॅलन्स कॅरेड डाऊन. रामचा 64,600 आणि कृष्णाचा 34,640. हे पुढच्या वर्षी ट्रान्सफर करा, म्हणजे खाली येणार इकडं, ह्या टोटलच्या खाली येणार बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. इथं जागा पुरत नसल्यामुळे इथं मी मांडलेले आहेत 64,600, 34,640 हे ओपनिंग बॅलन्स करून टाकलेत खाली. बरोबर. आता हे झालं, पार्टनर्स करंट अकाउंट क्लोज झाला. आता ह्या पार्टनर्स करंट अकाउंटचे जे क्लोजिंग बॅलन्स निघालेला आहे, बरोबर, हा आपल्याला कुठं पोस्ट करायचा आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. म्हणून या ठिकाणी करंट अकाउंट राम आणि कृष्ण आपण मांडून ठेवलेला आहे. आता रामचा किती आहे 64,700. बरोबर. रामचा 64,700 घेतला, रामचा 64,700 घेतला आणि कृष्णाचा 34,640. कृष्णाचा 34,640. ह्या दोन्हीची बेरीज 99,240 येते. बरोबर. हे खोडलेलं आहे मी. बरोबर. हे बॅलन्सेस चुकलेले आहेत. रामचा 64,600, कृष्णाचा 34,640. ह्या दोन्हीची बेरीज करा, 99,240 आली पाहिजे किंवा येते. बरोबर. करंट अकाउंटचे बॅलन्स आपण ट्रान्सफर केले, आउटरला घेतले. बरोबर. आता लास्टला बॅलन्स शीट आपल्याला टॅली करायची आहे. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड, लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. हे दोन्ही टॅली झालं पाहिजे. म्हणजेच लायबिलिटी साईडच्या आउटरची कॉलमची बेरीज आणि ॲसेट साईडच्या आउटर साईडच्या त्या कॉलमची बेरीज सेम आली पाहिजे. तर या ठिकाणी लायबिलिटी साईड आपण सुरुवातीला बघूया. 2,40,000, 99,240, 41,800, 21,000. ह्या चारीची बेरीज 4,02,040 आलेली आहे. आणि ॲसेट साईडची देखील 1,70,500, 47,000, 59,850, 25,000, 10,500, 35,240, 38,500, 15,450. या सर्वांची बेरीज 4,02,040 आलेली आहे. म्हणजेच बॅलन्स शीट या ठिकाणी टॅली झालेली आहे. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण एक्झाम्पल नंबर 5 राम आणि कृष्णाचं बघितलेलं आहे. याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट बघितलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितलेलं आहे, बॅलन्स शीट बघितलेलं आहे आणि
पार्टनर्स करंट अकाउंट बघितलेला आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.